नमस्कार, मी प्राध्यापक बापूसाहेब कुमार कर्डे पाटील, तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी. आज अष्टमी आणि अष्टमी निमित्त मी तुम्हाला अष्टमीची काय माहिती असते ही या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. अष्टमी म्हणण्यास देवीचा हा मोठा उत्सव, देवीची पूजा आराधना, देवीची उपासना, देवीचा उपवास या दिवशी आपण धरण्याची प्रथा ही फार पूर्वीपासून आहे. मग भक्तांच्या मनामध्ये हा प्रश्न नेहमी पडतो की अष्टमीलाच का देवीचा उपवास धरला जातो, याच मागची नेमकी परंपरा कशी आहे, या मागचं नेमकं महत्व नेमकं कसं आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व गोष्टींचा उलगडा करणार आहे. आपल्याला नेहमी माहिती असलं पाहिजे की आदि शंकराचार्यांनी अद्वैत सिद्धांत मांडलेला आहे. अद्वैत म्हणजे काय? द्वैत म्हणजे दोन. आपल्याला या जगामध्ये आपण डोळ्यांनी जर पाहायला गेलो तर जगामध्ये दोन दोन गोष्टी आपल्याला नेहमी दिसायला पडतात. जसं की स्त्री असेल, पुरुष असेल, सत्य असेल, असत्य असेल, खोटं असेल, खरं असेल, दिवस असेल, रात्र असेल. म्हणजे हे जे जग आहे हे द्वैतामध्ये त्या ठिकाणी विभाजित झालेलं आहे. मात्र देवाची खरी त्या ठिकाणी स्थिती कुठं असेल तर या दोघांच्या मध्ये त्यांची स्थिती असते. यालाच आपण द्वैत नाही, म्हणजे द्वैताच्या समोर जर अ लागला तर त्याचा विरुद्धार्थी होतो की इथं द्वैत भावना कुठेही राहत नाही, आणि म्हणून याला अद्वैत असं म्हटलेलं आहे. आणि हा सिद्धांत आदि शंकराचार्यांनी आपल्याला सांगितलेला आहे. आणि याच पद्धतीनं आदि शंकराचार्यांच्या सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे जो अद्वैत भाव आहे तो भाव आपल्यामध्ये प्रगट करतो आपण. आणि मग आपल्याला जे काही चालीरीती उदाहरणं आपल्याला दिसून येतात, जसं की आपण उंबऱ्याची पूजा करतो. उंबरा काय असतो तर घर आणि बाहेर याच्या मधली जी अवस्था असते, मधली जी स्थिती आहे, याला आपण घराचा उंबरा असं म्हणतो. आणि मग आपल्या धर्मामध्ये त्या उंबऱ्याची पूजा करायला सांगितलेलं आहे, कारण देवाचं अस्तित्व मोठे असेल तर त्या उंबऱ्याच्या ठिकाणी आहे. देवाला जमिनीवर ठेवलं जात नाही, देवाला आकाशामध्येही ठेवलं जात नाही, तर देवाला एका चबुतऱ्यावरती, एखाद्या आसनावरती ठेवण्याची प्रथा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे. कारण देवाला जमिनीवर आणि आकाश याची जी मध्यस्थिती असते, याचा अर्थ चबुत्र आहे, यावरती देवाला ठेवून देवाची पूजा आराधना केली जात असते. सोबतच आपल्या समाजामध्ये किन्नरांची पूजा होते, कारण किन्नर सुद्धा स्त्री आणि पुरुष यांच्या मध्यस्थिती म्हणजे अद्वैत त्या ठिकाणी असतात, म्हणून त्यांची सुद्धा पूजा उपासना आपल्या या धर्मामध्ये केली जात असते. काही जण मला प्रश्न विचारतात की तुमच्या तुळजापूरमध्ये अभिषेक हा सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळेस कसा? तर या मागे सुद्धा तीच फिलॉसॉफी या ठिकाणी आहे की ज्यावेळेस पहाट होते, सकाळ होते, त्यावेळेस ती सकाळ पहाट जी आहे, या पहाटेच्या अवस्थेमध्ये तिथं रात्रही नाही आणि दिवसही नाही, दोघांच्या मध्यस्थिती तिथे येते. आणि सायंकाळ जरी पाहिली आपण, जिथं सूर्य मावळतो आणि रात्र चालू होते, त्या अवस्थेत सायंकाळच्या अवस्थेमध्ये सुद्धा दिवसही नाही आणि रात्री नाही, दोघांच्या मध्य अवस्था स्थिती आहे. आणि या प्रकारे मध्यस्थिती जशी आहे त्या ठिकाणी जसं देवाचं अस्तित्व असतं, त्यावेळेस आई भवानीचं अस्तित्व सुद्धा कुठे असेल तर आपण असं म्हणतो की पौर्णिमा आणि अमावस्या यांना आपण पूजनीय मानतो. मात्र पौर्णिमा आणि अमावस्या याच्या जी मधली स्थिती असते, या मधल्या स्थितीलाच आपल्या इथं अष्टमी असं म्हटलं जातं. अष्टमी ही दोघांच्या, पौर्णिमा आणि अमावस्येच्या मधली स्थिती आहे. आणि अशा अष्टमीच्या दिवशी मग खऱ्या अर्थानं देवाचं अस्तित्व या ठिकाणी असतं. आणि मग देवाचं अस्तित्व ज्या काळामध्ये प्रगट आहे, देव ज्या काळामध्ये त्या ठिकाणी जागृत आहे, त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी आहे, त्यावेळेस देवाची पूजा आराधना, देवाची उपासना असेल, देवाचा उपवास असेल, हे या काळामध्ये अष्टमीच्या काळामध्ये जास्त प्रमाणात केलं जातं. कारण या काळात केलेलं पूजा आराधना हे मात्र फळ देणारं असतं. आणि म्हणून अष्टमीचं हे फार महत्व आई दरबारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सोबत आई भवानीच्या दरबारात असेल, प्रत्येक पुजाऱ्यांच्या घरी असेल किंवा प्रत्येक भक्तांच्या घरी असेल, भक्त या दिवशी कुमारिका भोजन घालतात, कुमारिका बोलवतात. आणि कुमारिका साक्षात जगदंबेचं रूप आहे. कारण आई तुळजाभवानीनं महिषासूर दैत्याचा वध करण्यासाठी कुमारिकाचं रूप या ठिकाणी घेतलेलं होतं. आणि कुमारिका रूपामध्ये त्या महिषासुराचा वध देवीनं केला असल्यामुळं कुमारिका साक्षातच देवीचा अवतार आहे, कुमारिका साक्षातच जगदंबा आहेत असं मानून आपल्या शेजारी पाजारी असणाऱ्या कुमारिकांना मनोभावे घरामध्ये बोलवलं जातं आणि त्यांना गोडाचं खाऊ पिऊ घातलं जातं, त्यांच्या पाया पडलं जातं, त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. अशा प्रकारे कुमारिका भोजन देऊन सुद्धा या अष्टमीची पूजा आराधना आपल्या दरबारामध्ये होत असते. जय भवानी, जय शिवराय.